गडचिरोली जिल्ह्यासह देशात माओवाद हद्दपार झाला, परंतु माओवाद्यांनी पेरून ठेवलेले भूसुरुंग स्फोट किंवा आयईडी ब्लास्ट जे आहेत ते अनेक जंगल भागात आजही लपून आहेत। काही माओवादी चकमकीत ठार झाले होते। ज्या माओवाद्यांनी भूसुरुंग स्फोट पेरला, छत्तीसगड राज्यातील नारायणपूर कांकेर सीमावर्ती भागात एक भूसुरुंग स्फोट झाला। त्यात 4 पोलीस जवानांना आपले प्राण गमावावे लागले। 4 पोलीस जवान शहीद झाले आणि गडचिरोली सीमावर्ती भाग छत्तीसगड राज्याला लागून आहे आणि सध्या अनेक माओवादी संघटन जे आहेत ते आत्मसमर्पण गडचिरोली जिल्ह्यात मोठ्या संख्येत केले। माओवाद संपुष्टात आणण्यासाठी गडचिरोली पोलिसांचा एक सिंहाचा वाटा होता, परंतु गडचिरोली जिल्ह्यात जे माओवादी काम करीत होते ते माओवादी एटापल्ली, भामरागड, धानोरा, कोरची अशा दुर्गम भागात किंवा छत्तीसगड सीमावर्ती भागात जे भूसुरुंग स्फोट किंवा आयडी ब्लास्ट पेरून ठेवले, त्यांचे ठिकाण ज्या माओवाद्यांना माहित होते ते माओवादी मरण पावले चकमकीत। त्यानंतर हे भूसुरुंग स्फोट किंवा आयडी ब्लास्ट जे आहेत ते आज पण जंगलात आहेत। C60 पोलीस पथक किंवा गडचिरोली पोलीस ऑपरेशन करीत असताना जीवाची बाजी लावून नेहमीच ऑपरेशन करीत असतात। जंगल भागात कुठे कुठे भूसुरुंग स्फोट पेरण्यात आलेले आहे याची माहिती छत्तीसगड राज्यातील काही पोलीस अधीक्षक आणि गडचिरोली जिल्ह्यातील पोलीस अधीक्षक यांच्या मध्ये एक वार्ता झाली, एक चर्चा झाली। त्यानंतर छत्तीसगड सीमावर्ती भाग, गडचिरोली सीमावर्ती भागात नक्षल विरोधी पोलीस पथक जे आहेत ते ऑपरेशन राबवून हे जे भूसुरुंग स्फोट किंवा आयडी ब्लास्ट आहे ते निकामी करण्याचे काम जे आहेत किंवा ऑपरेशन जे आहे ते सध्या सुरू आहे। कॅमेरामॅन सोहेल पठाण सोबत मेमडी इरफान, TV9 गडचिरोली। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।